नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये। महाशिवरात्रीच्या पर्व काळात आपण शिवलीलामृताचे अध्याय मराठीमध्ये श्रवण करत आहोत। आत्तापर्यंत आपण 3 अध्याय श्रवण केलेले आहेत। आज आपण 4थ्या अध्यायाची कथा ऐकणार आहोत। बाकीचे अध्याय पण तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या चॅनेलवर आहेत, नक्की बघा। आता सुरुवात करूया आजच्या 4थ्या अध्यायाला। श्री गणेशाय नमः। पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती ज्यांच्या मनात वास करते, मानसरोवरात रमणारे हंस जसे शुद्ध असतात, पवित्र कपुरासारखं गौरवर्ण असलेले अपरंपार आणि अगम्य गुणांचे स्वामी भगवान शंकर, ज्यांचे गुण सर्व ऋषी सतत गातात, पण ज्यांचा उगम, मध्य आणि अंत कोणालाही कळत नाही, जे स्वतःच सर्व काही करणारे आहेत, पण भक्तांच्या मनात जेव्हा भाव उत्पन्न होतो तेव्हाच ते त्या ठिकाणी प्रकट होतात, असा हा इतिहास सूत मुनी शौनक ऋषींसह सर्व ऋषींना सांगत आहेत। किरात देशात विमर्शन नावाचा एक राजा होता। तो फार पराक्रमी होता, शत्रूंना नष्ट करणारा होता, पण तो अत्यंत क्रूर होता। शिकार करणे, हिंसा करणे, निर्दय वागणे हा त्याचा स्वभाव होता। त्याच्याकडे एकच पुण्य होतं, ते म्हणजे तो राजा नित्य नियमाने विधीपूर्वक भगवान शिवांची पूजा करीत असे। त्याच्या पत्नीचे नाव होते कुमुद्वती। कुमुद्वती अतिशय हुशार, गुणी आणि चतुर होती। एकदा तिने आपल्या पतीला विचारले, महाराज, तुम्ही इतके दोषयुक्त आहात, हिंसक आहात, अधर्म करता, तरीही शिवभक्ती करता, सोमवार, शिवरात्र, प्रदोष या दिवशी उपवास करता, हे कसे शक्य आहे? शिवलीलामृतात सांगितले आहे की भक्ती करताना सावध राहिले पाहिजे, तरीही तुमच्याकडून हे सर्व कसे घडते? तेव्हा राजा विमर्शन सांगतो, मी तुला माझा पूर्वजन्म सांगतो। तो म्हणतो, पूर्वी मी पंपा नगरात कुत्रा होतो। महाशिवरात्रीच्या दिवशी मी शिव मंदिरासमोर आलो। तिथे मोठी शिवपूजा सुरू होती। राजाचे दूत दारात उभे होते। त्यांनी मला मारण्यासाठी दंड उगारला। भीतीने मी पळू लागलो आणि नकळत शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घातली। तिथे मला काहीतरी खायला मिळेल या आशेने मी परत आलो। दूताने पुन्हा मला हुसकावले। मी पुन्हा प्रदक्षिणा घातली। तिसऱ्यांदा मी आत आलो तेव्हा रागाच्या भरात एका दूताने माझ्यावर बाण सोडला। तो बाण शिवलिंगासमोर लागला आणि तिथेच माझा प्राण गेला। त्या अनाहूत पुण्यामुळे मला कुत्र्याचा देह सोडून राजाचा जन्म मिळाला। जरी माझ्यात पूर्वीचे काही दोष राहिले तरी शिवभक्तीचा संस्कार माझ्यात कायम राहिला। कुमुद्वती विचारते, मग माझा पूर्वजन्म कोणता होता? राजा सांगतो, तू पूर्वी पक्षी होतीस। चोचीत मांसाचा गोळा घेऊन एक पक्षी तुझ्या मागे लागला होता। तू शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि शिखरावर बसलीस। खूप थकली होतीस। तेवढ्यात त्या पक्षाने तुला मारले आणि तुझे शरीर शिवमंदिरासमोरच पडले। त्या पुण्यामुळे तू या जन्मात राणी झालीस। हे ऐकून कुमुद्वती म्हणते, आपण दोघेही धन्य आहोत। तुम्ही त्रिकालज्ञानी पुण्यवान आहात। ती पुढे विचारते, आपण पुढील जन्मी कुठे जाणार आहोत? कृपा करून संपूर्ण वृत्तांत मला सांगा। तेव्हा राजा विमर्शन राणीला म्हणतो, प्रिये, पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन आणि तू त्या देशातील राजकन्या होशील। त्या जन्मात तूच मला वरशील। तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा नेमे होईन आणि तू कलिंग देशाची कन्या होशील। त्या जन्मातही तू मला पतिरूपाने स्वीकारशील। चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन आणि तू मागध देशाची कन्या होशील व मला वरशील। 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दाशार्ह देशाची कन्या होऊन मला प्राप्त होशील। 6व्या जन्मात मी सम्राट होईन आणि तू ययातीची गुणवान कन्या असशील। 7व्या जन्मात मी पांड्य देशाचा राजा होईन आणि तू पद्मराजाची कन्या वसुमती होशील। त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवीन। राजा पुढे म्हणतो, प्रत्येक जन्मात मी शत्रूंना दंड देणारा, शिवप्रतापाने महाधर्म वाढवणारा असेल। जन्मोजन्मी मी भगवान शिवाचे भजन करीन। शेवटच्या त्या जन्मात मी माझ्या पुत्राला राज्य देईन आणि स्वतः महावनात तपासाठी जाईन।
तिथे मी अगस्ती मुनींकडून शैव दीक्षा घेईन. तू माझ्यासोबत असशील आणि अखेरीस आपण दोघेही निश्चयाने कैलासधामाला जाऊन भगवान शिवाचे परमपद प्राप्त करू. अशा प्रकारे त्या राजाने अनेक जन्म घेतले. अखेरीस तो ब्रह्मज्ञान प्राप्त करणारा झाला आणि शेवटी अक्षय शिवपद त्याला प्राप्त झाले. सूतमुनी म्हणतात, शिवभक्तीचे अजून एक महती ऐका. उज्जैन नावाची एक महान नगरी होती. तिथे चंद्रसेन नावाचा राजा न्याय, नीती आणि धर्माने राज्य करत होता. उज्जैनीतच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. राजा चंद्रसेन मनापासून महाकालेश्वराची भक्ती करीत असे. त्या राजाचा एक अतिशय प्रिय मित्र होता, मणिभद्र. तो रूपवान, चतुर, पवित्र, सर्वज्ञ, उदार आणि दयासागर होता. पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे त्याला सुंदर पतिव्रता पत्नी, भक्त आणि सभ्य पुत्र, बुद्धिमान, गोड बोलणारे कुटुंब लाभले. तो पित्याप्रमाणे ज्ञानी आणि गुरुप्रमाणे मार्गदर्शक होता. असा हा मणिभद्र राजा चंद्रसेनचा अतिशय जवळचा मित्र होता. मणिभद्राने राजाला 2 अद्भुत मणी दिले. एक चंद्रकिरण आणि दुसरा म्हणजे चंडकिरण. ते मणी अष्टधातूंनी युक्त होती. त्यांच्या स्पर्शाने लोखंडही सोनं बनत असे. त्या मण्यांमुळे साप, वाघ, चोर यांचे भय नसे. सर्व रोग नष्ट होत. दुष्काळ, शोक नाहीसे होत. नगरात कधी दारिद्र्यता येत नसे. राजाने तो मणी गळ्यात घातल्यावर तो तेजस्वी दिसे. जणू इंद्रच युद्धभूमीत उभा आहे. युद्धाला त्याला कधीच अपयश येईना. शत्रू मित्रच बनत. राजाचे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत गेले. तो सर्व गुणसंपन्न, श्रेष्ठ आणि महान शिवभक्त होता. राजाची कीर्ती, वैभव, सामर्थ्य इतके वाढले की इतर पृथ्वीचे राजे त्याचा द्वेष करू लागले. सर्व राजे त्या मणीची मागणी करू लागले. सगळ्यांमध्ये स्पर्धा, मत्सर अत्यंत वाढला. अखेर अनेक राजे मोठमोठी सैन्य घेऊन उज्जैनीला वेढा घालायला आले. ते दूत पाठवून म्हणाले, राजा चंद्रसेन, तुझ्या गळ्यातील तो मणी आम्हाला त्वरित दे. राजा चंद्रसेन मनात विचार करू लागला, मणी दिला तर क्षात्र धर्म नष्ट होईल, पण युद्ध करणेही मला योग्य वाटत नाही. तेव्हा राजा म्हणाला, आता एकच उपाय, महाकालेश्वराच्या शरण जाणे. राजाने सर्व चिंता सोडल्या. युद्धाची तयारी सुरू असतानाच तो शिवमंदिरात गेला. विधीपूर्वक त्याने शिवपूजन सुरू केले. बाहेर प्रधान शिवनाम स्मरण करत शत्रूंशी युद्ध करत होते, पण राजा चंद्रसेन संपूर्ण शांत मनाने शिवाची आराधना करत होता. घंटा, शंख, ढोल यांचा नाद घुमत होता. राजा महापूजन करत होता आणि सर्व नगरवासी एकत्र येऊन ते दृश्य पाहत होते. त्यांच्यात एक गोठ्यात राहणारी गोपगृहिणी होती. तिचा पती नव्हता. ती आपल्या 6 वर्षांच्या लहान मुलाला कडेवर घेऊन पूजा पाहत होती. राजाची पूजा संपल्यावर ती घरी परतली. तिने मुलाला खाली उतरवले आणि घरकामात गुंतली. घराशेजारी एक उद्ध्वस्त गवताने झाकलेले झोपडे होते. तिथे तो मुलगा जाऊन बसला. तिथे त्याला लिंगासारखा एक दगड दिसला. त्याने मातीची छोटी वेदिका केली आणि त्या दगडाला शिवप्रतिमा समजून स्थापन केले. त्याने राजासारखी त्या दगडाचीच पूजा केली. त्याच्या मनात राजाची पूजा त्याने आठवली. जे काही मिळेल तेच तो अर्पण करत होता. ओलसर गवत, सुवास नसलेली फुले तो आनंदाने वाहत होता. त्याला मंत्र माहीत नव्हते, ध्यान, आसन माहीत नव्हते, पण प्रेमभावाने तो पूजा करत होता. सुगंधी द्रव्य नव्हते म्हणून तो मातीच उधळत होता. मातीच हातात घेऊन पुष्पांजली अर्पण करत होता. अशा प्रकारे त्या मुलाने बाह्यपूजा केली. मग हात जोडून डोळे मिटून मनातच शिवाचे ध्यान करू लागला. त्याची आई स्वयंपाक करून मुलाला जेवायला बोलवायला बाहेर आली. तिने पाहिले तर दगडाचे लिंग आणि संपूर्ण पूजा दिसली. रागाच्या भरात तिने ती पूजा उधळून टाकली आणि म्हणाली, चल लगेच जेवायला. आईने त्याला मारले, पण तो काही जेवायला येत नव्हता, म्हणून ती स्वतः जेवायला आत निघून गेली. इकडे पूजा भंगली म्हणून मुलगा शिवनाम घेत रडत होता. महादेव त्या मुलाच्या पूजेने प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला दर्शन दिले. महादेवांनी चमत्कार केला. मोडकळीस आलेले गवताचे झोपडे होते ते क्षणात
रत्नजडित भव्य असे शिवमंदिर बनले. मध्यभागी मणिमय दिव्य शिवलिंग अतिशय तेजाने उजळलेले दिसले. मुलाने पाहिले तर राजासारख्या थाटात शिवपूजा सुरू आहे. सर्व व्यवस्था सिद्ध होऊन उभी आहे. मुलगा आनंदाने नाचू लागला. त्याने प्रेमाने 16 उपचारांची महापूजा केली. पुष्पांजली अर्पण केली. शिवनाम जप करू लागला. भगवान शंकर म्हणाले, बाळा माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला कोणता वर हवा आहे? मुलगा म्हणाला, माझ्या आईने तुमची पूजा मोडली. तिला माफ करा आणि तिला तुमचे दर्शन द्या. भगवान शंकर म्हणाले, चिंता करू नकोस, मी तुझ्या आईला दर्शन देईन. असे म्हणून ते तिथून अंतर्धान पावले. मुलगा त्यांच्या झोपडीत गेला. आई अंथरुणावर झोपली होती. त्याने तिला उठवले आणि पाहते तर काय, तिचे स्वतःचेच रूप बदलले होते. त्यांचे घर रत्नजडित झाले होते. ती सुंदर सर्व अलंकारांनी नटलेली दिव्य स्त्री झाली होती. ती मुलाला विचारते, अरे हा कायापालट कशामुळे झाला? मुलाने आईला सर्व हकीकत सांगितली. हे असे अद्भुत घडलेले पाहून शिवकृपेची तिला जाणीव झाली. मनात दृढ श्रद्धा धरून ती त्वरित शिवमंदिरात आली. तिथे जाऊन ती म्हणाली, हे शिव शंभो, धन्य हा बाळ, हाच खरा शिवभक्त आहे. अशी ती गोपगृहिणी आनंदाने घरी निघून गेली. हे सर्व घडलेले पाहून राजाचे दूत राजवाड्यात गेले आणि त्यांनी चंद्रसेन राजाला सर्व हकीकत सांगितली. राजा वेगाने आला आणि त्या बालकाचे त्याने चरण धरले. भगवान शंकराचे ही अद्भुत करणी पाहून राजा चकित झाला. गावातील सर्व लोक बालकाला पाहण्यासाठी धावत आले. चारही दिशात या बालकाची कीर्ती पसरली. स्वतः महाकालेश्वर अवंती नगरीत प्रकट झाल्याचे कळताच असंख्य लोक धावत आले. चंद्रसेन राजाबद्दल इतर पृथ्वीवरील राजे दूत पाठवून सांगू लागले, धन्य आहे तुझी शिवभक्ती. गिरिजापती तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. आम्ही आमचा द्वेष व वाईट भावना सोडून तुझ्या भेटीस येत आहोत. ते सर्व म्हणाले, आम्हाला त्या बालकाचे दर्शन घ्यायचे आहे, ज्याच्यावर कैलासपती प्रसन्न आहे. हे ऐकून चंद्रसेन राजा आपल्या प्रधानांसह बाहेर आला आणि सर्व राजांना भेटला. ते सर्वजण उज्जैनी नगरीत प्रवेश करू लागले. नगरीची रचना पाहून सर्वांच्या मनाला आश्चर्य वाटले. सप्तपुरींमध्ये उज्जैनी ही श्रेष्ठ नगरी आहे असे सर्वजण म्हणू लागले. सर्व राजे हात जोडून शिवमंदिरासमोर लोटांगण घालू लागले. त्या बालकाला वंदन करून सर्व आश्चर्य व्यक्त करू लागले. सर्वांच्या तोंडी शिवनामाचा गजर होता. शंभो हर हर, शंभो हर हर. तीनही लोकात उज्जैनची कीर्ती पसरली. तेव्हा भगवान शिव गोरक्षाच्या रूपात प्रकट झाले आणि म्हणाले, बाळा तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. तू गोमातेचे वाहन धारण करणारा होशील. गोविप्रांचे पालन करणारा प्रेमळ आणि धर्मनिष्ठ राहशील. तू खरोखर धन्य आहेस. इतक्यात तिथे हनुमान प्रकट झाले. ते वायुपुत्र, अंजनीचे प्रिय पुत्र, श्रीरामाच्या चरणांचे भक्त, शत्रूंचा नाश करणारे, असुरांचा संहार करणारे, पर्वत उचलणारे, संजीवनी आणणारे, ध्वजस्तंभावर बसून रक्षण करणारे असे महाबलवान होते. हनुमान प्रकट होताच सर्व राजे त्यांच्या चरणी लोटांगण घालू लागले. हनुमानांनी त्या बालकाला हृदयाशी धरले आणि शिव पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. रुद्रन्यास, मातृका ध्यान, पूजाविधी, प्रदोष व्रत, सोमवार व्रत हे सर्व त्याला शिकवले. हनुमानांनी बालकाच्या मस्तकावर हात ठेवताच तो 14 विद्या पारंगत झाला. हनुमानांनी त्याचे नाव श्रीकर ठेवले. सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. देवांनी आकाशातून फुलांची वर्षा केली. तेव्हा अंजनी नंदन हनुमान श्रीकराला हृदयाशी धरून म्हणाले, बाळा तू आनंदी राहा. तुझ्या 8व्या पिढीत एक महान गोप राजा जन्माला येईल. तो गोकुळात जन्मेल. त्याचा पुत्र पिवळे वस्त्र धारण करणारा श्रीकृष्ण असेल. तो कंसाचा वध करेल, शिशुपालाचा नाश करेल, कौरवांचा संहार करेल, पांडवांचे पालन करेल. तोच गोविंद श्रीहरी आहे. हनुमान पुढे म्हणाले, श्रीहरीचे असंख्य अवतार पूर्वी झाले आहेत आणि पुढेही होतील. जपमाळेतील मण्यांप्रमाणे अवतार येतात आणि जातात. जसे वर्ष, महिने, तिथी, वार पुन्हा पुन्हा येतात तसेच श्रीहरी अवतार धारण करतो. हे सर्व सत्य आहे श्रीकरा. श्रीहरी हा हरिकुळाचा भूषण आहे असे सांगून हनुमान तिथून अंतर्धान पावले. सर्व राजे म्हणू लागले, धन्य धन्य आहे श्रीकराचे सौभाग्य.
ज्याचा गुरु स्वतः हनुमान आहे त्याला कशाचीच कमतरता कशी राहील. यानंतर श्रीकर आणि राजा चंद्रसेन प्रेमाने सोमवार प्रदोष व्रत पाळतात. मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी करतात. याचकांच्या इच्छा पूर्ण करतात. नित्य शिवलीलामृताचे श्रवण करतात. अखेरीस दोघेही शिवपदाला प्राप्त होतात. हा अध्याय जो पठण करतो त्याची संतती वाढते, संपत्ती वाढते, आयुष्य वाढते. आणि जो शिवनिंदा करतो त्याला विविध प्रकारे भयंकर यातना भोगाव्या लागतात. तो नरकात जातो. तर मित्रांनो, हा अध्याय इथेच संपतो. लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. पुढचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.